नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। व्हिडिओ खूप छान आणि सुंदर आहे, तुम्ही स्किप करू नका। जर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच काही ना काहीतरी तुम्हाला त्याच्यामधून शिकायला भेटणार। मग मित्रांनो, आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं काय बोलणार आहे की ते असं आपलं डिजिटल रिलेटेड वेगळं आहे। तर तुम्हाला माहित आहे का, आपण डेली डिजिटलचे व्हिडिओ टाकतो। डिजिटल मध्ये नेमकं तुम्हाला काय करायचं, इंस्टाला मार्केटिंग कसं करायचं, फेसबुकला मार्केटिंग कसं करायचं, युट्यूबला मार्केटिंग कसं करायचं, गुगलला कसं करायचं, तर आपले ग्राफिक डिझायनिंग कसे असतात, आपले व्हिडिओ एडिटिंग कसे पाहिजे, अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्या आपल्या व्यवसाय वाढीला मॅटर करत असतात। आता आपण विचार करतो की अरे यार, नाहीये मला कस्टमर येते, आमचे कस्टमर वाढत नाहीये, तर कस्टमर वाढण्यासाठी आम्ही काय करू, कशा पद्धतीने आम्ही आमचं मार्केटिंग केलं पाहिजे, कशा पद्धतीने आम्ही पुढे जायचंय, तर ह्या सगळ्या गोष्टी असतात। पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, मैत्रिणींनो तुम्हाला माहित आहे का, आपण घर बसले व्यवसाय करू शकतो आणि ह्या व्यवसायाला आपण लोकांपर्यंत घेऊन जाणं आणि त्यांच्याकडून प्राधान्य मिळवणं हे म्हणजे खरंच आपल्या कर्तृत्वाला सलामच असंच म्हणेल मी। कारण बघा, आपल्याला कुठलंही काम करायचं म्हटलं तर आपल्याला विचार करूनच करावं लागलं। प्रत्येक गोष्ट ही आपण विचार करूनच असतो, कारण कित्येक वेळा तरी आपण फसलेलो असतो आणि आता आपली इच्छा नसते की आपल्याला ते आपण फसावं। आपल्याला असं वाटतं की नाही, आम्ही काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि आमचा व्यवसाय वाढवला पाहिजे। तर व्यवसाय वाढवण्याचा आपला एकच कान मंत्र आहे की वेळोवेळी मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, माझ्या मार्केटिंगच्या व्हिडिओमध्ये, डिजिटलच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की व्यवसाय वाढवण्याचा एकच कान मंत्र आहे, तो म्हणजे डिजिटल। जर तुम्ही डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात असाल, डिजिटल मार्केटिंग करत असाल आणि स्वतःला पुढे ना कुठेतरी सिद्ध करत असाल, प्रो करत असताल ना, तर आपण खरोखर स्वतः कुठे ना कुठेतरी स्वतःला एक लोकांपर्यंत घेऊन जाण्यापर्यंतचा आणि स्वतःचा मार्ग निवडण्याचा आपण त्याच्यावरती प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो बघा, आपल्याला व्यवसाय वाढवायचा आहे, तर व्यवसाय काय असंच वाढतो का? त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं। तुम्ही ऑफलाईन मार्केटिंग करता, माउथ पब्लिसिटी करता, मग ऑफलाईन मार्केटिंग म्हणजे काय, तर तुम्ही कुठं पॅम्पलेट बनवून टाकणं, घरोघरी टाकणं किंवा दिवाळाला लावणं। आता मला सांगा, जर तुम्ही घरोघरी असे पॅम्पलेट टाकले तर किती लोक वाचतात ते मला सांगा। कित्येक वेळा तर आपण त्या कुठल्या तरी किराणा स्टोअरच्या दुकानामध्ये असतात आणि त्याच्यामधून कुठेतरी त्याच्यात माल भरून दिला जातो, पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही, ते कचऱ्यात अशाच जातात। मग शेवटी आपला बिझनेस कचऱ्यातला आहे का? त्याचा असा कचरा करायचा आहे का आपल्याला? नाही ना। तर त्याला आपल्याला बिझनेस वाढवायचा, आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचंय, मार्केटिंग करायचंय। मग मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त डिजिटलचाच वापर केला पाहिजे। जर तुम्ही डिजिटलचा वापर केला ना, तर तुमचा नंबर 1 क्वालिटीचं म्हणजे काय मार्केटिंग आहे ते होणार। पण तुम्ही जर डिजिटलचा वापर नाही केला ना, तर काहीही त्याचा उपयोग नाही। ज्या वेळेस तुम्ही सोशल मीडियावरती येणार, स्वतःचं मार्केटिंग करणार, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबला, तेव्हा कुठेतरी तुम्हाला असं वाटेल की नाही आम्ही जग जिंकलं। पण जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की नाही यार, आम्ही ऑफलाईन मार्केटिंग करू, आम्हाला ऑनलाईनची गरज नाही। कित्येक लोक असे म्हणतात, माझ्याकडे येतात ना, ते कित्येक लोक असे म्हणतात की नाही, आम्हाला ऑनलाईनची गरज नाहीये। पण तुम्ही ऑनलाईनची गरज नाहीये असं म्हणताय, असं दाखवताय, पण खरं सांगू का, तुम्हाला खरोखर ऑनलाईनची खूप गरज आहे। जर तुम्ही या ऑनलाईनच्या माध्यमातून जर तुम्ही स्वतःला कुठेतरी प्रो करत असाल, सिद्ध करत असाल आणि स्वतःला कुठेतरी असं एक चांगल्या लेवलला तुम्ही जर पकडत असाल, तरच मग आपल्याला कुठेतरी असं की आपला स्वतःचा स्वार्थ आणि एक मनमोकळेपणा होणार आहे। पण जर आपण आपण जर असं मार्केटिंग नसेल करत, स्वतःला कुठेतरी सिद्ध नसेल करत ना, तर आपण कुठेतरी आपली गाडी अडकणार, ही मात्र नक्की। मग हे जर आपल्याला चांगल्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जायचंय, चांगलं मार्केटिंग वाढवायचंय, चांगला बेस निर्माण करायचा आहे ना, तर ह्या बेस निर्माण करायचा असेल ना, तर आपल्याला खरोखर डिजिटलच्या माध्यमातून गेलं पाहिजे आणि डिजिटल मार्केटिंग केलं पाहिजे।
मित्रांनो, हाच एक चांगला पाया आहे की आपण डिजिटल मार्केटिंग करून स्वतःला कुठेतरी सिद्ध करू शकतो, प्रो करू शकतो. पण आपण लोकांना जे काही आपण आपलं मार्केटिंग करून आपला व्यवसाय दाखवून, तर त्यावेळेस लोक कसं माहितीये का की कुठे ना कुठेतरी आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म देऊन स्वतःला एक कुठेतरी चांगलं सिद्ध करून एक चांगलं तज्ञ म्हणून चांगलं मार्गदर्शन करून आपण आपलं कुठेतरी एक ब्रँड बनवलं पाहिजे. ज्यावेळेस आपण स्वतःचा ब्रँड बनवू ना, त्याच वेळेस आपण स्वतःला कुठेतरी एक चांगल्या लेवलला दाखवू. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.